प्रेज द लॉर्ड. सलाम. जय ख्रिस्त. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जीवनदर्शी वेळ संध्या तू आमच्या जीवनात दिलीस, मस्त तू एकत्र आणलंस, राखलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो. या वेळेकरता समय करता प्रभू तू महान आहेस. प्रत्येक तुझ्या महान अशा शक्तीने तू आम्हाला प्रत्येक एक दिवस दाखवतोस, त्याबद्दल धन्यवाद देतो. तुझी कृपा दया आमच्या ठाई नेहमी आहे, आम्हाला राखतोस, त्याबद्दल धन्यवाद देतो. धन्यवाद देतो या वेळेकरता, समय करता, येणाऱ्या वचनाकरता आणि या सर्व गोष्टी ऐकण्याकरता आमचे कान ख्रिस्तामध्ये तू उघड आणि स्वीकारणारं मन हृदय आमच्या ठाई ख्रिस्तामध्ये तू तयार कर. काल रात्रीपासून सर्व काही कळत नकळत होणाऱ्या सर्व चुकांची आम्हाला ख्रिस्ताच्या नावात क्षमा कर. ज्यांनी आमची मन दुखवली त्यांनाही आम्ही प्रभूशीच्या क्षमा करतो. येणाऱ्या वचनात प्रत्येकाला तू स्थिर करशील, आशीर्वादित करशील, आम्हाला ठाऊक आम्ही प्रार्थना प्रभूशीच्या नावात केली म्हणताय पित्या, आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आज मावशी आहे आपल्यामध्ये. फुलाताई परत कट झाल्या, त्यांच्याकडे बहुतेक रेंजचा प्रॉब्लेम असेल. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर आपणास राखतो, चालवितो, आनंद देतो. आणि होय, सर्व परिस्थितीत देवाचं वचन काय सांगते? प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. होय, सर्व परिस्थितीत काय करा? आनंद करा. परिस्थिती विपरीत असू द्या, चांगली असू द्या, कुठल्याही परिस्थितीमध्ये देवामध्ये विश्वासू राहा. तो ती परिस्थिती बदलू शकतो. कारण की येणारा काळ कठीण आहे. कठीण कठीण काळ येत चालला आहे. परीक्षा या पृथ्वीवर येऊन ठेपल्या आहेत. या पृथ्वीवर परीक्षा प्रसंग येऊन ठेपलेले आहेत. आपण त्यामध्ये जात असताना आपण ख्रिस्ताच्या विश्वासात आहोत का नाही, या विश्वासाची पारख आपण करणारे बनलो पाहिजे. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, 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 आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, 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 आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. बाजे के शब्द में, दूतों की सेना में आएगा यीशु राजा. बाजे के शब्द में, दूतों की सेना में आएगा यीशु राजा. क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे. क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंद है मेरे
यीशु के चरणों में। आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। प्रेज़ द लॉर्ड। आनंदी आनंद है मेरे येशू के चरणों में। होय, आनंदी आनंद आहे प्रभू येशूच्या चरणामध्ये। सर्व दुःखामध्ये, सर्व क्लेशांमध्ये विजय देणारा तो सार्वकालिक जीवनाचा द्वार, देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू आहे। तो आपला तारणाचा मुकुट आहे, तो आपली आशा आहे, तो आपला आशा पूर्ती करणारा असा देवाचा पुत्र, देवाच्या उजव्या साईडला बसलेला आणि आपणास सुद्धा जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना त्या विश्वासामध्ये सार्वकालिक जीवनात प्रवेश घेऊन दिलेला असा तो प्रभू आहे। होय, त्याने वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं याकरता की आपणही त्या सार्वकालिक जीवनात जावं, आपला पापाचा खंड भरला जावा, आपण शुद्ध व्हावं, आपल्याला ते आत्मिक रूप मिळावं, म्हणून त्याने वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं। आणि देवाने सुद्धा वधस्तंभावरील त्याच्या रक्ताद्वारे शांती केली। देवाने काय केली की ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शांती केली आणि त्याचबरोबर जगाचा काय केला, जे कोणी विश्वास ठेवतात त्यांचा समेट केला। जे कोणी त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवतात त्या सर्वांचा त्याने समेट केला। होय, तो अर्पिलेला कोकरा म्हणजे प्रभू येशू आहे। तो अशक्तपणामध्ये वधण्यात आला यासाठी की त्याच्या शक्तीने, त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाने तो तुमच्या आमच्या ठाई शक्तिमान असावा। तो अशक्तपणामध्ये वधिला गेला यासाठी की तो तुमच्या आमच्यामध्ये ठेवलेल्या विश्वासाद्वारे, सामर्थ्याद्वारे शक्तिमान असावा। प्रेज द लॉर्ड। क्रूसास येशू टांगला, अर्पिलेला कोकरा, स्तवू त्या स्तुत्य येशूला, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम हो मधुर, ऐकून वाहे प्रेम पू, अर्पिलेला कोकरा, मदीय पाप वाहिले, अर्पिलेला कोकरा, मला या नावे तारिले, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम हो मधुर, ऐकून वाहे प्रेम पू, अर्पिलेला कोकरा, क्षमा पापांची पावलो, अर्पिलेला कोकरा, आता स्वर्गास चाललो, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम हो
मधुर ऐकून वाहे प्रेम अर्पिलेला कोकरा ही सारे दुःखे संपुनी अर्पिलेला कोकरा सदास्तवीन गाऊनी अर्पिलेला कोकरा अत्यंत प्रिय कोकरा हे येशू नाम हो मधुर ऐकून वाहे प्रेम अर्पिलेला कोकरा अर्पिलेला कोकरा अर्पिलेला कोकरा. प्रेज द लॉर्ड. अर्पिलेला कोकरा. होय, तो अर्पिलेला कोकरा आहे. क्रुसास येशू टांगला. हे प्रगटीकरण 5वा अध्याय 12 वचनानुसार बिसल, मेरी ई बिसल यांनी लिहिलेलं आहे. सुंदर गाणं आहे, अर्पिलेला कोकरा. होय, तो आपणासाठी अर्पिला गेला, तो आपणासाठी वधिला गेला, याकरता की आपल्या जीवनामधून ते सर्व अंधकाराच्या गोष्टी, मरणाची सत्ता काढली जावी. आपण त्या बंधनातून मुक्त व्हावं, आपण त्या अंधकाराच्या, मरणाच्या सत्तेतून काय व्हावं, मुक्त व्हावं आणि सार्वकालिक जीवन मिळावं, नाही का? आपल्याला ते सार्वकालिक जीवन मिळावं आणि त्या सर्व अंधकाराच्या बंधनातून त्याने मुक्त करावं, म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला. देहाची शांती शांती नव्हे, आध्यात्मिकरित्या अंतःकरणाची व्हायची ती शांती होय. आणि ती शांती देवाने ख्रिस्तामध्ये केली. जो कोणी त्याच्या विश्वास ठेवतो, त्याच्या ठेवलेल्या विश्वासाद्वारे ख्रिस्त त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या जीवनामध्ये प्रवेश करतो आणि तो जसा आहे तसा त्याला विश्वास ठेवणाऱ्यास बनवितो. याकरता तो अर्पिलेला कोकरा हे गाणं आपण गायलं. तो अर्पिला यासाठी गेला की ती शांती व्हावी, ती शुद्धता आपल्याला मिळावी आणि देवाच्या सारखे पवित्र आपण बनावं. जसा परमेश्वर पवित्र आहे तसे आपण पवित्र बनावं, नाही का? आपण बाहेरून नाही, अंतःकरणाने, मनाने त्या अंधकाराच्या गोष्टीपासून आपण पवित्र केलं जावं, शुद्ध केलं जावं, म्हणजे देव तुमच्या ठाई वसेल आणि चालेल. मी तुमचा बाप होईल आणि तुम्ही माझे मुले व्हाल. मी तुमचा पिता होईल, मी तुमचे आणि तुम्ही माझे मुले व्हाल. होय, देवाने त्याच्या पुत्रावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे प्रत्येकाला देवाचा पुत्र होण्याचा अधिकार दिला आहे. आणि तोच अर्पिलेला कोकरा कोण आहे? पापहरण करणारा ख्रिस्त. तो तुमचे आमचे पाप, जे कळत नकळत लादलेले पारंपरिक फळ खाल्ले, आज्ञाभंगाच्या मुळे केलेले पाप, लादलेले पाप, तो खंड तुमच्या आमच्या जीवनातला काढला जावा, याकरता तो अर्पिलेला कोकरा आहे. तो विश्वास ठेवण्यास योग्य असा देवाचा पुत्र, प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा आहे. उपासना संगीत 222 नंबरचं गाणं, पाप हरण करणारा ख्रिस्त. तो पाप हरण करणारा आहे. आता कोणी म्हणू शकत नाही की माझं पाप हरण कोण करणार? त्याने हरण केलं, त्याने तुमच्या आमच्या जीवनातले ते पापाचा खंड भरला गेला. विद्या कुल धन सकल साधने, झाला केवळ शाप तुझ कोण हरिल संता.
कोण हरिल मम पाप तुझ विन कोण हरिल संताप मित्र बंधुगण नसये कामा मित्र बंधुगण नसये कामा जननी किंवा बाप तुझ बिन कोण हरिल संताप कोण हरिल मम पाप तुझ विन कोण हरिल संताप मग पतिता सव कवन भरू दे मग पतिता सव कवन भरू दे न्यायाचे हे माप तुझ बिन कोण हरिल संताप कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप गळ्यातला हा कुणी काढावा गळ्यातला कुणी काढावा मनुष्याच्या सरते शेवटीपर्यंत हा मोह द्रव्यलोभ संपत्ती संसाराचा मोह हा निघत नाही गाण्याचे बोल काय सांगते गळ्यातला हा कुणी काढावा मोह भयंकर ताप तुझ बिन कोण हरिल संताप कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते माझा करून विलाप तुझ बिन कोण हरिल मम संताप कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप कोण हरिल मम पाप तुझ बिन साठी तो दरवाजा सार्वकालिक जीवनाचा उघडला जातो तो सार्वकालिक जीवनाचा दरवाजा त्याकरता उघडला जातो जो प्रभूला शोधतो प्रभूला शोधणारे बना परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी झटा कारण की तो अखिल पृथ्वीचा प्रभू आहे तो प्रभूंचा प्रभू राजांचा राजा है मांगो दिया जाएगा तूने कहा हमसे ढूंढो तो तुम पाओगे ये भी कहा हमसे मांगो दिया जाएगा तूने कहा हमसे ढूंढो तो तुम पाओगे हमसे खटखटाओ तो खोला जाएगा तूने कहा हमसे पूरा हो वादा प्रार्थना में जो भी मांगे प्रार्थना को सुन विश्वास योग्य है तू प्रभु प्रार्थना को सुन प्रार्थना में जो भी मांगे प्रार्थना को सुन विश्वास योग्य है तू प्रभु प्रार्थना को सुन एलिया की प्रार्थना सुनी हमारी भी प्रार्थना सुन दानियल की प्रार्थना सुनी हमारी भी प्रार्थना सुन एलिया की प्रार्थना सुनी हमारी भी प्रार्थना सुन दानियल की प्रार्थना सुनी हमारी भी प्रार्थना सुन ये है हमारा विश्वास प्रार्थना सुनेगा सदा आज कल गान युग एक सा रहता
एक सा रहता। प्रार्थना में जो भी मांगे प्रार्थना को सुन। विश्वास योग्य है तू प्रभु प्रार्थना को सुन। प्रार्थना में जो भी मांगे प्रार्थना को सुन। विश्वास योग्य है तू प्रभु प्रार्थना को सुन। प्रार्थना में जो भी मांगे प्रार्थना को सुन। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो यावेळी करता समय करता सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस आम्हाला तू एकत्र राखलं त्याबद्दल धन्यवाद देतो। येणाऱ्या वचना करता प्रभू धन्यवाद देतो। येणारे सर्व अडखळ ख्रिस्तामध्ये तू घालव आणि होऊ दे। येणारे वचन प्रत्येकाच्या जीवनात तू आशीर्वादित कर कार्यान्वित कर। ती प्रार्थना त्या तारण करता प्रभू येशूच्या नावात केली म्हणताय पित्या आमेन। प्रेज द लॉर्ड। धन्यवाद देऊ। आज मावशी असल्यामुळे 3 गाणी घेतली। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ। आणि आजचं वचन तो सुद्धा तसंच आहे। पहा प्रार्थनेसाठी देवाच्या वचना करता आपल्याला जर कुठं वेळ मिळत नसेल तर वेळ काढा। का हे तुमच्या आमच्या करता नाही। प्रेषितांच्या कृत्यामध्ये वचन आहे मनुष्याच्या आज्ञेपेक्षा आपण देवाचे आज्ञा पाळणं महत्वाचं आहे। याकरता की कुठला समय कधी येईल माहित नाही। याकरता जगामध्ये नाही तर देवामध्ये सापडा, विश्वासात सापडा, वचनात सापडा। कारण की जगात तर सर्वीकडे लग्न करून घेणं लग्न करून देणं चालू आहे। म्हणजे लग्न करणं करू नये असं नाही, पण देवामध्ये त्याच्या वचनामध्ये विश्वासात प्रार्थनेत सापडलं पाहिजे आपण नेहमी। वचन हेच सांगतं आपल्याला। ख्रिस्त म्हणतो मी पृथ्वीवर आलो तर विश्वास सापडेल काय? काय आपल्या ठाई विश्वास तो सापडेल? प्रत्येक जण जसे प्रार्थना करतो, जसं शास्त्र वाचतो, पवित्र शास्त्र वाचतो, तसंच वर्तणूक करणारे आहेत का? जसं वचन ऐकतो तसं वर्तणूक करणारे आपण असलो पाहिजे। असे अनेक जण हरवलेले आहेत या जगामध्ये, ज्यांना देवाच्या पुत्राचं नाव माहित आहे आणि ज्यांना माहित नाही। असे सर्वजण हरवलेले आहेत, ते भ्रांतीमध्ये अडकलेले आहेत। अनेक जण अंधकारात आहेत, निराशात आहेत। असे सर्वांना प्रभू येशू शोधण्याकरता या जगात आला। अशा सर्वांना ते तारण द्यावं। असे जे हरवलेले आहेत ते सापडावेत। कुठं सापडावेत? देवाच्या राज्यामध्ये। ते देवाच्या राज्यात यावेत म्हणून प्रभू येशू या जगात आला। प्रेज द लॉर्ड। आणि हेच वचन आहे। सुवार्ता काय आहे? सुवार्ता ही आहे तो तुमच्या आमच्या पापांकरता मारला गेला, गाडला गेला आणि उठवला गेला। त्यांनी ती शांती प्रभू येशूच्या नावात केलेली आहे। आजचा जो संदेश आपण ऐकणार आहोत तो हाच बोध देतो। ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो। प्रेज द लॉर्ड। जे असे हरवलेले आहेत, देवापासून दूर आहेत, जगामध्ये आहे, जगाचे सर्व समरूपता त्यांच्या जीवनामध्ये आहे, देवाला त्यांनी अजून ओळखून घेतलं नाही। कारण की देवाचं वचन सांगतं की देवाने आपली ओळख करून घेतली। म्हणून आमच्या सन्निग्ध देव इम्मॅन्युअल तो आपल्या सन्निग्ध यावा, आपण शुद्ध व्हावं, त्याला प्राप्त करून घ्यावं। चाचपडत परमेश्वराला प्राप्त करून घ्यावं। ज्या स्वर्गातील पित्याकडे सर्वजण जाऊ पाहतात, स्वर्गात जाऊ पाहतात, त्याचा मार्ग प्रभू येशू आहे। आणि तो या जगात यासाठी आला की जे हरवलेले आहेत जगामध्ये, 12 वंशातली लोक पांगलेली आहेत। मनुष्याची उत्पत्ती कोणापासून आहे? देवापासून आहे। देवाने स्वतःच्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार केला। त्याने तो मातीत श्वास फुंकला आणि तो जिवंत झाला। आणि श्वास गेला की मातीला काहीच किंमत राहत नाही, माती मातीला मिळली जाते।
माती मातीच मिळली जाते. आदामाला परमेश्वर काय म्हणाला की तू मातीस मिळशील, कारण तू मातीपासून तयार झाला. होय, आपण देवासमोर मातीच आहोत. आपली खरी संपत्ती ती आहे तो आत्मा. आपण आत्मेकरता पेरणारे झालो पाहिजे. आपण जगात हरवलेले नाही पाहिजे. म्हणजे थोडं देवाचं करतो, थोडं जगातल्या पद्धतीने वागतो असं नाही, तर नेहमी देवाच्या वचनामध्ये, या जगामध्ये मिठाचा रुचकरपणा, देवाचं वचन, प्रकाश याने जगलो पाहिजे. आणि असे सर्व हरवलेले शोधण्याकरता प्रभू येशू या जगात आला. तो मारला गेला, गाडला गेला आणि उठवला गेला. देवाचं वचन सांगतं ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो. जो मनुष्य आस्था धरतो, पश्चाताप करतो, परमेश्वराकडे वळतो, आपल्या सर्व पापांची क्षमा मागतो, ते सर्व हरवलेले सापडलेले आहेत. जर आपण काही चुका करतो, परत परमेश्वराकडे येतो, माफी मागतो, ते आनंदाने खांद्यावर घेणारा असा तो मेंढपाळ आहे. तो क्षमा करणारा आहे. त्याने असे हरवलेले शोधण्यासाठी तो आला. पण ज्यांना प्रभू येशू नाव माहिती आहे त्यांनी जास्त हरवू नका. सारख्या चुका ते वारंवार करू नका, कारण की देवाचं वचन सांगते की ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो. प्रेज द लॉर्ड. या आपण या संदेशाकडे वळूया. ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो. मत्तेचा 18वा अध्याय 11 वचन काय म्हणतं पहा. मत्ते कृष्णवर्तमान 18वा अध्याय 11 वचन काय म्हणतं पहा. आणखीन जे हरवले त्यांना तारावयास मनुष्याचा पुत्र आला आहे. त्याच्या अगोदरचं वचन काय म्हणतं. संभळा, या लहान मुलातील एकालाही तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हाला सांगतो स्वर्गात त्यांचे दिव्य दूत माझ्या स्वर्गातील पित्याचे तोंड नित्य पाहतात. लहान मुलास तुच्छ मानू नका ख्रिस्त म्हणतो, कारण की या लहान मुलांचे मुख, त्यांचे दिव्य दूत माझ्या पित्याचे मुख नित्य पाहतात. प्रेज द लॉर्ड. देव आणि त्याचा पुत्र त्याने यासाठी पाठवले या जगामध्ये की हरवलेले शोधावेत. होय, जे आज प्रभू येशूला ओळखत असताना सुद्धा हरवलेले आहेत. काही जगामध्ये अजून ज्यांच्याकडे प्रभू येशू नाव पोहोचले असे सर्वजण अंधकारात आहेत. अशा सर्वांना तारण मिळावं, सार्वकालिक जीवन मिळावं आणि जे शांती पूर्ण केली जावी त्याच्या रक्ताद्वारे, त्याकरता तो अर्पिला गेला. म्हणजे खरीखुरी शांती व्हावी. होय, तुमची आमची ती खरीखुरी शांती व्हावी आणि पवित्र व्हावं म्हणून प्रभू येशू अर्पिला गेला. ही ती सुवार्ता आहे. होय, हरवलेले सापडल्यावर तो आनंदाने खांद्यावर घेणारा आहे. हरवलेले सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेणारा प्रभू आहे. तो मेंढपाळासारखा चारणारा प्रभू आहे. तो तुमचे आमचे तारण व्हावे याकरता या जगात आला. तो याकरता जगात आला की जे हरवलेले आहेत, देवाला शोधतात, त्यांना ते तारण प्राप्त व्हावं. त्यांना ते तारण प्राप्त व्हावं. या आपण या संदेशाकडे वळूया. ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो. होय, असे अनेक जण या जगामध्ये हरवलेले आहेत, अजून सुद्धा देवाकडे वळलेले नाहीयेत. ज्यांना प्रभू येशू नाव माहित आहे असे, आणि ज्यांना प्रभू येशू नाव अजून कळलेलं नाही असे अनेक हरवलेले आहेत. आणि ते तारावयास तो या जगात आला. तुमची आमची सर्वात मोठी जबाबदारी, प्रभूचं काम तेच आहे की ते तारण त्या लोकांपर्यंत पोहोचवावं आणि आपणही या जगामध्ये हरवू नये. आपणही या जगामध्ये हरवू नये. ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो. होय, तो प्रभू आहे. जो कोणी त्याच्याकडे येतो, आस्था धरतो, पश्चाताप करतो, अशा सर्व पश्चाताप करणाऱ्या पापी लोकांकरता स्वर्गामध्ये आनंद केला जातो. ज्यांना कळतं की आपण चुकलेले आहोत, माफी मागतात, त्याचकडे येतात, अशा सर्वांकरता स्वर्गामध्ये
दिव्यदूत पित्यासमोर आनंद करतात. पहा, आपण तोच अध्याय वाचूया, उधळा पुत्र. की जेव्हा जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला तो आत्मिक बोध मिळेल, आपण कुठे आहोत. ते वचन तेव्हा तेव्हा तुम्हाला बोध करेल. कारण की हे दोन पुत्र कोण आहेत? एक उधळ्या आणि एक बापाबरोबर राहणारा. उधळ्या म्हणजे ज्यांच्या जवळ अजून प्रभू येशू नाव पोहोचलं नाही आणि ज्यांना प्रभू येशू माहित असताना सुद्धा हरवलेले आहेत. दासी पुत्र हग्गारापासून प्राप्त झालेले दासी पुत्र आणि सारेपासून स्वतंत्र मातेपासून तयार झालेले वचनाचे पुत्र. प्रेज द लॉर्ड. उधळ्या पुत्र. लूक याचा 15वा अध्याय यातले 11 ते 16 वचन मी वाचतो. काय लिहिले पहा. आणखीन तो म्हणाला, कोण्या एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यातील धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने त्यास आपली संपत्ती वाटून दिली. मग फार दिवस झाले नाहीत, तो धाकटा मुलगा सर्व जमा करून दूर देशी गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली संपत्ती उडवली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशावर मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाच्या जवळ जाऊन त्याला चिटकून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चाराव्यास पाठविले. तेव्हा ज्या शेंगा डुकरे खात असत त्यातल्या तरी खाऊन पोट भरावे असे त्याला वाटले. त्याला कोणी काही दिले नाही. प्रेज द लॉर्ड. काय वचन सांगते? ही 2 पुत्र होती. कोण 2 पुत्र आहेत? एक उधळ्या आणि एक बापाजवळ राहणारा. एक उधळ्या आहे आणि एक बापाजवळ राहणारा आहे. ही 2 पुत्र आहेत. एक दास्यात गेलेला आणि एक स्वतंत्र झालेला. पहा, ही 2 वचन आपणास, हे 2 पुत्र ही वचन आपणास बोध करतात आज आपण कुठे आहोत. आणि आज जे अंधकारात बसले ते पण. अशा सर्वांनी त्या पित्याकडे येण्याची गरज आहे. तुम्ही आज जगामध्ये समरूप आहात का? तुम्ही कुठल्या तरी दास्यपणामध्ये आहात का? कुठल्या तरी त्या बंधनात आहात का? प्रभू येशू नाव माहित असताना सुद्धा तो दुष्टपणा, तो कपट, ती शिवीगाळ, जगाची समरूपता तुमच्या आमच्या जीवनात आहे का? आणि जर असेल तर स्वर्गीय पिता वाट पाहत आहे. तो बोलवत आहे तुम्हाला. तो तुम्हाला बोलवत आहे. तो तुमची वाट पाहत आहे. स्वर्गीय पित्यापासून तुम्ही विभक्त होणं म्हणजे उधळ्या पुत्राचं जीवन आहे. या जगात तुम्हाला काहीही मिळणार नाही. शांती मिळणार नाही, सुख मिळणार नाही. या जगाचे मार्ग त्या नरकाकडे चाललेले असे आहेत. नश्वर आहे हे जग. आज आपण कुठे आहोत? देवाकडे का जगामध्ये? हे 2 पुत्र, ते 2 स्वभाव सुद्धा आहेत. आपण देवाकडे आहोत का जगामध्ये आहोत? होय, त्याला जाण होते जेव्हा त्याला डुकराचं अन्न खायला मिळतं. जेव्हा त्याला डुकराचं अन्न खायला मिळतं तर तो म्हणतो, नंतर 17व्या वचनामध्ये, नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या घरी किती मोल कर्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी येथे भुकेने मरतो. होय, तो म्हणतो की माझ्या बापाच्या घरी चाकरास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर भुकेने मरत आहे. तुम्हाला या जगात शांती मिळणार नाही. या जगापासून तुम्ही शांती प्राप्त करू शकणार नाही, कारण की या जगात शांती नाहीच आहे. शांती ही देहाने नाही तर ती अंतःकरणाची सुंत आहे, जी ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आणि त्याच्या नामाद्वारे केली जाते, त्याच्या विश्वासाद्वारे केली जाते. होय, असे जर तुम्ही आम्ही हरवलेले आहोत, जगामध्ये अजून कोणी हरवलेले आहे, तर त्यांनी देवाकडे यावं. कारण की पित्याकडे, त्या स्वर्गीय पित्याकडे भाकरीची काय आहे? रेलचेल आहे. ती जीवनाची भाकर त्याने प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा आम्हास दिली. याकरता तुम्हा आम्हाला ते सार्वकालिक जीवन मिळावं. ती जीवनाची भाकर आहे. ती स्वर्गातून खाली उतरली. ती तुमच्या आमच्या करता वधस्तंभावर अर्पण करण्यात आली. याकरता
की तुम्ही आम्ही पवित्र बनावं, तुमचा आमचा पापाचा खंड भरला जावा आणि आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं. होय, पहा, असे सर्व जने हरवलेले आहेत, त्यांना देवाचं वचन स्वर्गीय पिता वाट पाहत आहे. प्रभू विलंब का लावत आहे? कारण की तो सर्वांची वाट पाहत आहे. जे त्याला ओळखतात त्यांची सुद्धा, आणि जे अजून त्याच्यापासून दूर आहेत, या जगामध्ये समरूप आहेत, अशा सर्वांची तो काय करत आहे? वाट पाहत आहे. तू बोलाविले, तू बोलाविले, सेवा कराया प्रभू आलो आनंदे. तो बोलवत आहे त्याची सेवा करायला, त्याचे पुत्र बनायला, त्याच्या ख्रिस्ताच्या, त्याच्या एकुलत्या एक पुत्राच्या द्वारे, त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे तो तुम्हा आम्हास पुत्र बनवण्याकरता, सार्वकालिक जीवन देण्याकरता वाट पाहत आहे. जसा तो उधळा पुत्र बापाची सर्व संपत्ती घेऊन जातो आणि सर्व उधळतो, ती सर्व संपत्ती काय करतो? उधळून टाकतो. तसे तुम्ही आम्ही ते बापाला ओळखत आहोत, ते बापाला ओळखत आहोत खरे, पण जगामध्ये पण जगत आहोत. असे आहोत का? तर देवाचं वचन सांगतं की तो वाट पाहत आहे. जो फिरून येतो त्यांच्यावर तो दया करणारा आहे, त्यांच्यावर तो दया करणारा आहे, आणि त्याकरता तो आनंद उल्हास करणारा आहे. असे सापडल्यावर तो खांद्यावर घेणारा प्रभू आहे. असे सर्व सापडल्यावर काय तो प्रभू कसा आहे? खांद्यावर घेऊन वागवणारा आहे. आणि स्वर्गात त्याकरता आनंद केला जातो. जे पित्याकडे आपल्या दुष्कर्मापासून वळतात, आपल्या सर्व जगाच्या स्वभावापासून वळतात, अशा करता सार्वकालिक जीवनामध्ये आनंद केला जातो. स्वर्गामध्ये देवदूत पित्यासमोर आनंद करतात. प्रेज द लॉर्ड. यहेजकेल याचा 18वा अध्याय, यहेजकेल याचा 18वा अध्याय 26 ते 32 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. यहेजकेल याचा 18वा अध्याय 26 ते 32 वचन काय सांगतं पहा. कोणी धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करीतो व त्यामुळे मरतो, तर तो आपण केलेल्या दुष्कर्मामुळेच मरतो. पहा, परमेश्वर यहेजकेलद्वारे काय सांगतो? कोणी धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करीतो. तुम्ही धार्मिक आहात, प्रभू येशूचं नाव माहिती आहे, तुम्हाला धार्मिक ठरवण्यात आलेलं आहे, तुम्हाला देवाची कृत्य माहिती आहेत, तरी तुम्ही करत नाही आणि तरी दुष्कर्म करता, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करता, तर त्यापासून तो दुष्कर्मी मरेल. पहा, कोणी धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करीतो व त्यामुळे मरतो, तर तो आपण केलेल्या दुष्कर्मामुळे मरतो. प्रेज द लॉर्ड. जो त्या मार्गाने चालतो त्याला ते फळ मिळेल. जे पेरता, ज्या मापाने तुम्ही घालता, त्याच मापाने तुमच्या पदरी पडेल, ख्रिस्त म्हणतो. प्रभू येशूचं नाव माहिती आहे, आणि ज्यांना माहित नाहीत असे सर्व, पहा, कोणी धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करीतो व त्यामुळे मरतो, तर तो आपण केलेल्या दुष्कर्मानेच मरतो. तो कशाने मरतो? तो त्या दुष्कर्मामुळे मरतो. त्याला धार्मिकता माहित आहे, प्रभू येशूच्या नामामुळे, विश्वासामुळे तो धार्मिक ठरवलेला आहे. असं असताना सुद्धा जर तुमच्या आमच्या जीवनात काही दुष्कर्म आहे, आपण परत त्या जगामध्ये समरूप होतो, आणि जर मेलो तर त्या दुष्कर्मामुळेच मेलेलं असो. पायातलं 27 वचन काय म्हणतं? दुर्जन आपण केलेल्या दुष्टाईपासून परावृत्त होऊन नीतीने व धार्मिकतेने वागेल, तर तो आपला जीव वाचवेल. प्रेज द लॉर्ड. असे सर्व जण जे देवापासून दूर आहेत, वचनापासून दूर आहेत, प्रभू येशूच्या नावापासून दूर आहेत, माहिती नाव पण दूर आहेत, असे जेव्हा सर्वजण वळतील आणि आपलं सर्व दुष्कर्म सोडून देतील, आस्था धरतील, पश्चाताप करतील आणि देवाच्या, ख्रिस्ताच्या दिलेल्या धार्मिकतेने, नीतीने वागतील, तर ते आपला जीव वाचवतील. त्या काळी वाचवतील जेव्हा प्रभू येईल. होय, दुर्जन आपल्या केलेल्या दुष्टाईपासून परावृत्त होऊन नीतीने व धार्मिकतेने वागेल,
तर तो आपला जीव वाचवील. होय, या जगात जीव वाचवणं म्हणजे वाचवणं नव्हे. जेव्हा प्रभू येईल तेव्हा वाचेल, ते वाचतील. सार्वकालिक जीवनामध्ये जे उठवले जातील ते वाचतील. 28 वचन काय सांगतं? तो आपण केलेली सर्व पातके लक्षात आणून वळेल तर तो खात्रीने वाचेल, मरावायचा नाही. पहा, परमेश्वराचं वचन एहेजकेल संदेशाद्वारे लिहिलेलं आहे 18व्या अध्यायामध्ये काय सांगतं? तो आपण केलेली सर्व पातके लक्षात आणून. आपण काय काय केलं आजपर्यंत? आजपर्यंत आपण कसे वागलो? देवाला सोडून वागलेले आहोत का? देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केलेल्या आहेत का? तर अशी सर्व पातके तुम्हाला आम्हाला आठवत आहेत, तर आपण काय केलं पाहिजे? त्यापासून वळलं पाहिजे, तर आपण वाचू. तर आपण वाचवले जाऊ त्या प्रभूच्या दिवशी. त्याकरता आस्था धरा, पश्चाताप करा आणि सर्व देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाका. कारण की असे जेव्हा सापडतात तेव्हा तो आनंदाने खांद्यावर घेतो आणि स्वर्गामध्ये दिव्यदूत पित्यासमोर आनंद करतात. प्रेज द लॉर्ड. तथापि इस्रायल घराणे म्हणते प्रभूचा मार्ग न्याय नाही. हे इस्रायल घराणा, माझे मार्ग न्याय नाहीत काय? तुझेच मार्ग न्याय नाहीत असे नव्हे काय? होय, असं अनेकदा अनेक जण म्हणत असतील की परमेश्वराचे मार्ग न्याय नाही, त्याचं लक्ष नाही माझ्यावर, माझ्या जीवनात दुःख आलं, क्लेश आलं. परमेश्वर म्हणतो माझे मार्ग न्याय नाहीत काय? तर तुमचेच मार्ग न्याय नाहीयेत. तुम्ही माझपासून दूर गेला, मला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या, माझं नाम तुम्हाला माहित असताना सुद्धा तुम्ही केल्या. तथापि इस्रायल घराणे म्हणते प्रभूचा मार्ग न्याय नाही. हे इस्रायल घराण्या, माझे मार्ग न्याय नाहीत काय? तुमचेच मार्ग न्याय नाहीत असे नव्हे काय? होय, आपणच पापी आहोत, आपणच चुकतो. ते भूलतापाला भुलले जातो, मृगजळाला भुलले जातो, निंदेला वश होतो आणि देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपण करत असतो. परमेश्वर म्हणतो तुमचेच मार्ग न्याय नाहीत असे नव्हे काय? प्रभू परमेश्वर म्हणतो हे इस्रायल घराणा, यास्तव मी तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या मार्गाप्रमाणे न्याय करीन. तुम्ही परता, आपल्या सर्व पातकापासून मार्गे फिरा, म्हणजे तुमचा अधर्म तुम्हास अडथळा होणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभू परमेश्वर म्हणतो, प्रभू परमेश्वर काय म्हणतो? हे इस्रायल घराण्या, कोण संतती झालंय? पहा, जे कोणी त्याच्यावर ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते काय आहेत? अब्रामाचे संतान आहात आणि ख्रिस्ताद्वारे, वचनाद्वारे वारिस आहात. त्या सर्वांस देवाचं वचन सांगतं, स्पष्ट सांगतं. प्रभू परमेश्वर म्हणतो हे इस्रायल घराण्या, यास्तव मी तुम्हास प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या मार्गाप्रमाणे न्याय करील. तुम्ही परता, मी न्याय करणार आहे. तो न्यायाचा दिवस येत आहे. प्रभू न्यायासाठी येणार आहे. शेरड आणि मेंढर वेगळी केली जाणार आहे. तो प्रत्येकाला विचारेल, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माने न्याय करेल. याकरता आजच वेळ आहे. देवाला न आवडणाऱ्या गोष्टींपासून, त्या सर्व पातकापासून मागे फिरा. देवाचं वचन सांगतं तुमचा अधर्म तुम्हास अडथळा होणार नाही. तुम्ही जर मागे फिरलात, आस्था धरली, पश्चाताप केला, तर पहा तुमचा अधर्म तुम्हास अडथळा होणार नाही. देवाचं वचन स्पष्ट सांगतं. ते उधळा पुत्राच्या वचनाद्वारे आपणास तो आत्मिक बोध देतं. ते दोन पुत्र आहेत, एक दासी आणि एक स्वतंत्र केलेले. प्रभू येशूचं नाव माहित असताना सुद्धा आपण आज त्या जगाच्या दास्यपणामध्ये आहोत काय? कारण की इथं स्पष्ट एहेजकेल 18व्या अध्यायामध्ये परमेश्वर सांगतो, प्रभू परमेश्वर म्हणतो हे इस्रायल घराणा, यास्तव मी तुम्हास प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या मार्गाप्रमाणे न्याय करील. तुम्ही परता, आपल्या सर्व पातकापासून मागे फिरा, म्हणजे तुमचा अधर्म तुम्हास अडथळा होणार नाही. होय, प्रभू येशूच्या रक्ताद्वारे तुम्ही आम्ही शुद्ध केलेले आहे. पण आपण दोन धन्याची सेवा करत आहोत. आपल्याला प्रभू येशूचं नाव माहित आहे, आणि ज्यांना माहित नाही असे सर्व अंधकारात जे उधळ्या पुत्रासारखे असतील आणि प्रभू येशूला माहित
असताना सुद्धा, प्रभूवर विश्वास ठेवत असताना सुद्धा जगाच्या समृद्धतेमध्ये आहेत अशा सर्वांना देवाचं वचन सांगते की मागे फिरा, आपल्या पातकांपासून मागे फिरा. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करू नका, निंदा करू नका, खोटी साक्ष देऊ नका. जगाची समृद्धता, ज्या समृद्धतेपासून, ज्या त्या मरणाच्या फळापासून देवाने ख्रिस्तामध्ये आपल्याला वेगळं केलं, ती सात्विकता, ते पवित्रकरण, ती शांतता, ती सौम्यता, ख्रिस्ताला पांघरून घेणं तुमच्या आमच्या जीवनात आम्ही राखत आहोत का? ख्रिस्त मत्ते 5व्या अध्यायामध्ये सांगतो पहा, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. मिठाचा खारटपणा गेला तर तो कशाने येईल? ते पायाखाली तोडवण्यात टाकण्यास येईल. तो खारटपणा ख्रिस्त आहे. मीठ तुम्ही आम्ही आहोत. तो खारटपणा ख्रिस्ताने तुमच्या आमच्या जीवनात त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे दिलेला आहे. मिठाने रुचकर, कृपायुक्त, शांतीने, सौम्यतेने आपलं जीवन जगणारे बना. निंदेबद्दल निंदा करू नका, तर आशीर्वाद द्या. कारण की अजून ती विश्वासाची परीक्षा, या पृथ्वीवर येणारे परीक्षा प्रसंग ओढले जाणार आहेत, ते ताणले जाणार आहेत. जुन्या काळात परमेश्वर आज आमोस मध्ये म्हणतो, पहा, गव्हातील एक दाणा मी खाली पडून देणार नाही, प्रत्येकाला चाळून घेईल. ती चाळण लावलेली आहे. याकरता मागे फिरा. शिमोनालाही परमेश्वर ख्रिस्त म्हणतो, पहा, शिमोना, सैतानाने मागितलं तुम्हाला चालण्याकरता, तथापि तुम्ही ढळू नये म्हणून मी विनंती केली आहे. तू मागे फिर म्हणजे भावास स्थिर करशील, असं शिमोनास प्रभू येशू म्हणतो. याकरता मागे फिरा. परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी तुमच्या आमच्या जीवनात आज काय आहेत, जे देवाचं वचन सांगत आहे आणि जे अजून अंधकारात आहेत, अशापर्यंत प्रभू येशूचं तारण, मिठाचा रुचकरपणा, ते विश्वास त्यांच्या ठाई दृढ करा. ते तारण, ख्रिस्ताची सुवार्ता त्यांच्या जीवनी गाजवा. याकरता येणाऱ्या न्यायापासून, येणाऱ्या नाशापासून तुम्ही, आम्ही आणि इतर सुद्धा वाचवले जावं. प्रेज द लॉर्ड. प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्रायल घराने, यास्तव मी तुम्हा प्रत्येकात ज्याच्या त्याच्या मार्गाने न्याय करील. तुम्ही परता, आपल्या सर्व पातकापासून मागे फिरा, म्हणजे तुमचा अधर्म तुम्हास अडथळा होणार नाही. हो, तो अधर्म काढण्यात आलेला आहे. ती पापाची आडभिंत पाडण्यात आली आहे. जसं येरूची कमान 7 वेळा प्रदक्षिणा घातल्यावर देवाचा जयघोष केल्यावर खाली पाडण्यात आली, तसं ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे ती आडभिंत परमेश्वर आणि तुमच्या मधली काढलेली आहे. स्वर्गातला पडदा वरपासून खालपर्यंत पाटलेला आहे आणि देवाने ख्रिस्ताच्या वधस्तंभावर रक्ताद्वारे तुमची आमची शांती करून देवाचा आपला समेट केलेला आहे. तुम्ही स्वर्गलोकी बसवलेले आहात. जर आपण स्वर्गलोकी बसवलेले आहोत, तर कलसीकरास पत्र 3 अध्याय 1 ते 3 वचनानुसार आपण सार्वकालिक जीवनाच्या प्रभू जिथं बसला तिथल्या गोष्टी प्राप्त करून घेत आहोत का? आपलं मन अजून त्या संसारिक गोष्टींमध्ये आहे. पृथ्वीवरच्या गोष्टी आपण शोधत आहोत. मागे फिरा. देवाचं वचन सांगतं, तुमचा अधर्म तुम्हास अडथळा होणार नाही. 31 वचन यहेजकेल 18 अध्याय काय सांगतं पहा, तुम्ही आचरले सर्व दुराचार टाकून द्या, आपल्या ठाई नवे हृदय व नवा आत्मा स्थापित करा. हे इस्रायल घराणा, तुम्ही का मरता? प्रभू येशूला ओळखणारेच त्याला प्राप्त केलेले असे आहेत का? कारण पाण्याने, आत्म्याने जन्मल्याशिवाय सार्वकालिक जीवनात प्रवेश होणार नाही, ख्रिस्त म्हणतो. काय आपल्या ठाई तो ख्रिस्त विश्वासाद्वारे आलेला आहे काय? काय तो त्याच्या वाणीद्वारे आपल्या संगती बोलत आहे काय? आणि जर बोलत आहे तर आपण त्याचा अवमान करणारे असे आहोत का? दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, इसका किया अपमान. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज इसकी, जिसका किया अपमान. इब्री लोकांच्या पत्रामध्ये वचने पहा, मनुष्यांद्वारे आज्ञा दिलेले, अवज्ञा केलेले वाचले नाही, तर स्वर्गातून जो आज्ञा सांगतो त्याची अवज्ञा करणारे वाचतील काय? होय, अवज्ञा करणं सोडून द्या. त्या आवाजाची ओळख करून घ्या. योहान 10 अध्याय, माझी मेंढर त्या दुष्टाच्या मागे जाणार नाही का त्याची वाणी ओळखत नाही. माझी मेंढर माझी वाणी ओळखत, त्याची वाणी ओळखून घ्या.
आणि त्या जगातील सर्व मार्गापासून आपले पाय बाहेर काढा. कारण की जे असे आस्था धरतात, पश्चाताप करतात, हरवलेले सापडतात, त्यांना तो खांद्यावर घेतो, आनंदाने खांद्यावर घेतो. तो मेंढपाळ असा आहे की जे हरवलेले सापडतात, त्याचकडे येतात, आस्था धरतात, पश्चाताप करतात, त्याच्या नामावर विश्वास ठेवतात, त्या सर्वांस तो आनंदाने खांद्यावर घेतो. आणि देवदूत स्वर्गामध्ये त्या पित्यासमोर आनंद करतात. यातलं 32 वचन काय म्हणतं पहा. कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर मागे फिरा व जिवंत राहा. पहा, यहेजकेल 18:32 वचन सांगतं, कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर मागे फिरा व जिवंत राहा. परमेश्वर मागे फिरायला सांगतो. कुठल्या गोष्टींपासून? देवाला न आवडणाऱ्या गोष्टींपासून. होय, आपण मागे फिरलं पाहिजे. यशामध्ये पण वचने पहा, मागे फिरणे, स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे. शांतता, भक्ती यात तुमचे सामर्थ्य आहे. मागे फिरा. झालं ते पुष्कळ झालं. प्रभू विलंब लावत आहे, याकरता कोणाचा नाश होऊ नये. अनेक जण उधळे पुत्र आहेत, म्हणजे प्रभूला ओळखणारे सुद्धा आहेत. मी सुद्धा त्यामध्ये अनेक वर्ष हरवलेला असा होतो, पण सापडलो तर सार्वकालिक जीवनामध्ये स्वर्गामध्ये आनंद झाला. बरेच जण त्या आनंदाने माझ्याकडे पाहू लागले. याकोब सुद्धा त्याच्या पत्रामध्ये वचन नमूद करतो. याकोबाचे पत्र 4 अध्याय 7 ते 10 वचन. यास्तव देवाच्या अधीन व्हा, सैतानाविरुद्ध आडवे व्हा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. आज तुमच्या जीवनामध्ये ती निराशा असेल, बंधन असेल, त्रास असेल, कारण की तुम्ही त्या सैतानाच्या दास्यपणामध्ये आहात. का? तुम्ही तुमचे कान, तुमचे डोळे त्या गोष्टींकडे लावता. दावीद स्तोत्रकार स्तोत्रसंहितेमध्ये सांगतो पा, हे परमेश्वरा, निरर्थक गोष्टीपासून माझी दृष्टी हटव आणि तुझ्या वचनामध्ये मला उत्तेजित कर. होय, आज ती बंधनं तुमच्या आमच्या जीवनात आहेत. का आहेत? कारण की तुम्ही देवाच्या अधीन नाही आहात. आम्ही देवाच्या अधीन नाही आहोत. जे अंधकारात आहेत, जे प्रभूला ओळखत नाही ते सुद्धा, आणि जे प्रभूला ओळखतात त्यांच्या जीवनात जर अशी काही सैतानाची कुजबूज आहे, तर दुसऱ्याची कुजबूज आहे, तर आपण देवाच्या अधीन नाही आहोत. कारण की ख्रिस्ताचं रक्त पवित्र आहे. त्याद्वारे शुद्ध केलेले त्यांच्या जीवनात तो दुष्ट येत नाही, जात नाही. नहुम्याचा 1 अध्याय 15 वचन. त्या दुष्टाचा समूळ उच्छेद झाला आहे. यास्तव देवाच्या अधीन व्हा, सैतानाविरुद्ध आडवे व्हा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. तो कधी पळेल? तुमच्या जीवनातून निंदेद्वारे, निराशाद्वारे, कुठल्या बंधनाद्वारे. आज आम्ही बंद आहोत त्या उधळ्या पुत्रासारखे. तो तुमच्या जीवनातून कधी जाईल? जेव्हा तुम्ही देवाच्या अधीन व्हाल, आस्था धराल, पश्चाताप कराल, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे पुन्हा एक देवाकडे क्षमा मागाल, शुद्ध कराल स्वतःला, तो तुमच्या जीवनातून निघून जाईल. देवाजवळ या, म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. पापीजनो, हा शुद्ध करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतकरणे पवित्र करा. याकोब या द्विबुद्धीच्या 2 मनांच्या बाबतीत त्याच्या 1 अध्यायात सांगतो पहा. संशय धरणाराला प्रभूपासून काही मिळत नाही. द्विबुद्धी काढून टाका, द्विआचरण सुद्धा काढून टाका. म्हणजे देवाची स्तुती करायची आणि परत जगामध्ये समरूपता ठेवायची, असं नाही. पौल म्हणतो जगाशी संबंध ठेवायचे नाही, म्हणजे त्यांच्या पंक्तीला बसायचं. अशा सर्व दुष्कर्मी करणाऱ्या लोकांच्या बरोबर पंक्तीला बसू नका. कारण की देवाजवळ या, म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. पापीजनो, हात शुद्ध करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांना आपली अंतकरणे पवित्र करा. कष्टी व्हा, शोक करा, रडा. तुमच्या हसण्याचा शोक व तुमच्या आनंदाचा विषाद हो. प्रभूसमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उंच करेल. प्रेज द लॉर्ड. देवाला ओळखत आहोत, प्रभूचं नाव ओळखतो, म्हणून दुसऱ्यांकडे कमी नजरेने पाहणारे बनू नका. आपल्या सेवामधील, आपल्या मंडळामधील, आपल्या घरातील, आपल्या शेजाऱ्यामधील, आपल्या कामावर असलेल्या लोकांकडे कमी नजरेने नका पाहू. तो देवासमान असताना सुद्धा त्याने दासाचं रूप धारण केलं आणि प्रत्येकाची सेवा केली, म्हणून देवाने त्याला उंच असं नाव दिलं. याकरता नम्र राहा, शोक करा, रडा. तुमच्या हसण्याचा शोक करा आणि तुमच्या आनंदाचा विषाद हो.
असं याकोब सांगतो. होय, ख्रिस्ताला स्वीकारलं आहे तर त्यामध्ये चाला. फिलिप्पिकरास पत्र याचा पहिल्या अध्यायामध्ये पौल काय नमूद करतो पहा. फिलिप्पिकरास पत्र याचा पहिला अध्याय 27 ते 29 वचन. धैर्य धरावे म्हणून बोल. इतके सांगावेचे की ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हास भेटलो किंवा तुम्हाकडे आलो नाही तर तुम्हा संबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की तुम्ही एक जीवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एक चित्ताने स्थिर राहता. पौल सांगतो की इतके सांगावे ख्रिस्ताच्या सुवार्तेला शोभेल असं आचरण ठेवा. आज आम्ही तुम्ही प्रभू येशूला ओळखतो. काय तुमचं आमचं आचरण प्रार्थनेनंतर, त्या मंदिरानंतर, बायबलच्या वाचनानंतर तसंच आहे का प्रभूला पसंत ठरणार? इफिसकरास पत्र 5 अध्याय 10 वचन सांगते की प्रभूला काय पसंत ते पारखून घेत चला, आणि पारख त्याच्या आत्म्याद्वारे होते. ख्रिस्ताच्या सुवार्तेला शोभेल असं आचरण ठेवणारे बना. तुम्ही जिथं राहता, जिथं वर्तणूक करता, जिथं काम करता. पौल म्हणतो तुमच्या संबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे. पौल असं फिलिप्पिकराच्या मंडळीत सांगतो. आज तुमच्या आमच्या बाबतीत परमेश्वर संतोष पावा अशी तुमचे आमचे आचरण असले पाहिजे. जो अंतःकरण पारखतो त्याच्या आत्म्याद्वारे तो संतोष पावा म्हणून तुमचं आमचं आचरण असावं. आणि सुवार्तेच्या विश्वास पाहित काय लिहिलंय, एक जीवाने स्वार्थेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एक चित्ताने स्थिर राहता आणि विरोध करणाऱ्या लोकांकडून कशाविषयी भयभीत झाला नाही. हे त्यास नाशाचे पण तारणाचे चिन्ह आहे. नाशाचे चिन्ह तुमच्या तारणाचे चिन्ह आहे आणि ते देवापासून आहे. कारण त्यावर विश्वास ठेवावा. इतकेच केवळ नव्हे तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच करता दुःख सोसावे असा अनुग्रह झाला आहे. जर सुवार्तेमुळे तुमच्या आमच्या जीवनात तो विरोध होत आहे, निंदा होत आहे, त्रास होत आहे, तर तुम्ही आम्ही ख्रिस्ताच्या शांतीने विश्वासाने स्थिर राहत आहोत का? का निंदेबद्दल निंदा करत आहोत, विरोधाबद्दल विरोध करणारे आहोत का? मग जगाची समरूपता तुमच्या आमच्या जीवनात आहे. सुवार्तेच्या विश्वासाकरता आपण स्थिर राहत नाही आहोत. आपल्याला शांती करणाऱ्या असं म्हटलेलं आहे. जे शांती करणारे ते धन्य, त्यांना देवाचे पुत्र म्हणतील, कारण ती शांती ख्रिस्ताद्वारे झाली आहे. आणि तुम्ही आम्ही ख्रिस्ताचे आहोत, प्रभू येशूवर विश्वास ठेवत आहोत. तर जे अन्याय करत आहेत, विरोध करत आहेत, तर त्यासाठी आपण कसं वागलं पाहिजे? भयभीत न होता, पाहित विरोध करणाऱ्या लोकांकडून कशाशी भयभीत झाला नाही, तर त्यास त्यांच्या नाशाचे व तुमच्या तारणाचे चिन्ह आणि ते देवापासून आहे. त्याचा विश्वास ठेवा. इतकेच केवळ नव्हे तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच करता दुःख सोसावे असा अनुग्रह तुम्हास झाला आहे. पेत्रही सांगतो तर गौरवाचा आत्मा तुमच्यावर आलेला आहे. जर तुम्ही आम्ही प्रभू येशूमुळे निंदा सहन करत आहोत तर होय, मागे फिरा. देवाला न आवडणाऱ्या गोष्टीपासून मागे फिरा. ख्रिस्ताच्या सुवार्तेला शोभेल असं आचरण ठेवा. आपण पुढचे वचन काही थोडक्यात वाचूया. रोमकरास पत्र 12 अध्याय 2 वचन काय म्हणतं पहा. रोमकरास पत्र 12 अध्याय 2 वचन काय म्हणतं पहा. या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय हे समजून घ्यावे. पौल सांगतो या युगाबरोबर समरूप होऊ नका. या युगाबरोबर तुम्ही समरूप झालेला आहात का? मनुष्यास खुश करण्याकरता तुम्ही देवासारखे ख्रिस्ताच्या वचनानुसार ख्रिस्ताच्या सुवार्तेला शोभेल असं आचरण ठेवून सुद्धा जगासारखे वागत आहात का? पौल म्हणतो या युगासाठी समरूप होऊ नका. तुम्ही वेगळे केलेले आहात. तुमच्या मनाचे नवीकरण होऊ द्या, रूपांतर होऊ द्या. तुमचं नवीकरण होऊन तुमचं काय होऊ द्या? रूपांतर होऊ द्या. पेत्र पहिले पत्र 3 अध्याय सांगतो पहा. देवाच्या दृष्टिकोनाचं सौम्य, शांत, बहुमूल्य आत्मा आहे, त्याने म्हणजे तुमच्या अंतःकरणातील गुप्त मनुष्याप्रमाणे जी अविनाशी शोभा ती असावी. बाहेरून आलेली शोभा नसावी. शोभा कशी असावी? तर अविनाशी, गुप्त मनुष्याप्रमाणे असावी. तर आपल्या मनाचं नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची उत्तम, ग्रहणीय, परिपूर्ण इच्छा ती काय समजून घ्यावे. नवीकरण होत नाही म्हणून देवाची इच्छा, पवित्र आत्मा, त्याचं बोल, त्याची वाणी आपल्याला समजत नाही. देवाची योजना तुमच्या आमच्या जीवनात नाही. याकरता
पहा, देवाचं वचन सांगतं ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो. कलसेकरास पत्र याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 6वं आणि 7वं वचन सुद्धा पौल यामध्ये पण बोध देतो. पहा, कलसेकरास पत्र 2रा अध्याय 6वं आणि 7वं वचन. तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्यामध्ये चाला, त्यामध्ये मुळावलेले, रचिले गेलेले, तुम्हा शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळवत जाणारे आणि फार इसोपाका स्मरण, पहा उपकार स्मरण म्हणा किंवा इसोपाका. मावशी आवाज येतोय का? हॅलो, कट झाल्यावर. हा, तर त्यामध्ये मुळावलेले, रचिले गेलेले आणि तुम्हा शिकवल्याप्रमाणे. पहा, पौल हे कोणा सांगतो? कलसेकरास पत्र. कलसेकरास पत्र लिहित असताना पौलाने या गोष्टींचे बोध केलेले आहेत. ख्रिस्ताला ओळखलेले आहोत आपण, विश्वास ठेवलेले आहे, तर त्यात रचिले गेलेले, त्याच्यावर विश्वास ठेवल्यानुसार आपण रचिले गेले. रचना कशी होते? विश्वासाद्वारे होते. परम पवित्र विश्वासावर स्वतःची काय करा? रचना करा, असं देवाचं वचन सांगतं. परम पवित्र विश्वास म्हणजे जो पुत्र एकुलता एक आपला सर्वांच्या पापांकरता देण्यात आला, त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे तुम्ही काय करा? रचना करा, असं यहुदा त्याच्या पत्रामध्ये सांगतो. त्या विश्वासावर स्वतःची काय करा? रचना करा. तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्यामध्ये चाला, त्यामध्ये मुळावले, रचिले गेलेले, तुम्हा शिकवल्याप्रमाणे. तुम्हास वचन जसं शिकवतं त्या शिकवणीनुसार, बाहेरच्या शिकवणीनुसार नाही. शिक्षकांची रास घालून घेऊ नका, कारण की देवाचं वचन असंही सांगतो, पौल त्याच्या पत्रामध्ये सांगतो, त्यांचे कान खासतात आणि ते शिक्षकांची रास घालतात. आणि पुढे जाऊन प्रभूच्या ज्ञानामध्ये असं सांगू वाटतं की रास घालून ते काय करतात? नाश करतात. तर असे नाही, तर वचनानुसार, विश्वासानुसार आपली रचना होणारे, विश्वासात बळावत जाणारे, विश्वासात बळवंत होत जाणारे आणि उपकार स्मरण करणारे, असे आपण बनलो पाहिजे, हे देवाचं वचन सांगतं. याकरता जर आपण हरवलेले आहोत, देवापासून दूर आहोत, तर मागे फिरा. जे देवापासून दूर आहेत त्यांच्यापर्यंत ती सुवार्ता पोहोचवा, कारण असे सर्व सापडल्यावर तो आनंदाने खांद्यावर घेणारे आणि सार्वकालिक जीवनात स्वर्गामध्ये आनंद करणारे असा तो दिवस असतो. होय, प्रभू येशू सांगतो, जे हरवलेले सापडतात त्याकरता दिव्य दूत स्वर्गीय पित्याजवळ समोर आनंद करतात. होय, या वचनानुसार तुम्हास बोध होतो की काय आपण देवापासून आज दूर आहोत का? आपण नेहमी उपकार स्मरण करणारे, देवाच्या वचनानुसार वर्तन करणारे आणि ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीनुसार बदलणारे, आत्मिकतेमध्ये बदलणारे, रूपांतर होणारे असे आपण आहोत का? पहा, लूक याचा 15वा अध्याय 31 आणि 32 वचन काय म्हणतं पहा. लूक याचा 15वा अध्याय 31-32 वचन. पहा, तर उदळ्या पुत्राला जाण होते आणि तो म्हणतो की माझ्या बापाच्या घरी माझे पहा ते नोकर चाकरी यांना काय भाकरीची रेलचल आहे, आणि तो वळतो आणि तो दूर असताना पिता आनंदाने म्हणतो की पहा, झगा आणा, अंगठी आणा, जोडे आणायला घाला आणि मेजवानी द्या. जे स्वर्गीय पित्याकडे फिरून येतात त्याकरता आनंद केला जातो. या 15वा अध्याय 31-32 वचनामध्ये सांगितलं, त्याने त्याला म्हटलंय, बाळा तू माझ्यावर नेहमीच आहेस आणि जे काही माझे आहे ते सर्व तुझे आहे. जो त्याच्यावर पुत्र राहत होता तो कुरकुर करू लागतो, मी आजपर्यंत तुमच्या बरोबर आहे पण माझ्यासाठी अशी मेजवानी दिली नाही. पण बाप म्हणतो की तू माझ्याबरोबर नेहमीच आहे, माझं आहे ते तुझंच आहे, पण जो पहा तरी उत्साह व आनंद करणे हे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ मेला होता तो जिवंत झाला आहे, हरवला होता तो सापडला आहे. प्रेज द लॉर्ड. असे सर्वजण जे सापडतात, देवाकडे वळतात, त्याकरता आनंद केला जातो. त्याकरता पांढरा शुभ्र झगा, अंगठी आणि ती पादुका ठेवलेली आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आम्ही या जीवनात हरवलेले आहोत का? जर हरवले आहोत तर स्वर्गीय पित्याकडे वळा. प्रभू येशू ज्याला स्वीकारलं त्यामध्ये मुळावत जाणारे
उपकार स्मरण करणारे, रचिले गेलेले असे बना. लूक याच्या 15व्या अध्यायामध्ये हरवलेल्या मेंढरा बाबतीत त्याने एक दाखला सांगितला होता. प्रभू येशूने हरवलेल्या मेंढरा बाबतीत एक दाखला सांगितला. त्यामधले 5 ते 7 वचन काय म्हणतात पहा. त्याचं एक मेंढरू हरवतं. 100 मेंढरांपैकी एक मेंढरू हरवतं. त्याविषयी येशू ख्रिस्ताने दाखला सांगितला. त्यातले 5 ते 7 वचन काय सांगतात पहा. 3ऱ्या वचनापासून वाचूया. मग त्याने त्यास हा दाखला सांगितला, तुम्हामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ 100 मेंढरे असतात, त्यातून एक हरवले तर ती 99 रानात सोडून देऊन हरवले सापडेपर्यंत त्याचा शोध करीत नाही. तुमच्यामध्ये असा कोण आहे ज्याच्याकडे 100 मेंढर आहेत, त्यातलं एक हरवतं तर 99 रानात सोडून ते शोधत नाही. असं तुमच्यामध्ये कोण आहे? तुमचंही पहा, एखादी वस्तू हरवली तर तुम्ही शोधत नाही काय? होय, आम्ही शोधतो. पहा वचन काय सांगतं. ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रांस व शेजाऱ्यांस बोलून त्यास म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे, म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. त्याप्रमाणे ज्यास पश्चातापाची गरज नाही अशा 99 धार्मिकांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. प्रेज द लॉर्ड. वचन सांगतं, प्रभू येशू सांगतो, 99 धार्मिकांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा, ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशांपेक्षा जो पापी, जो पित्याकडे वळतो, अशा पश्चाताप करणाऱ्या पापी मनुष्या बाबतीत स्वर्गात अधिक आनंद होतो. प्रेज द लॉर्ड. आणि हरवलेल्या सर्वांस तो आपल्या खांद्यावर घेणारा मेंढपाळ आहे. जर तुम्ही आम्ही आज देवापासून दूर गेलेले आहोत, काही गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये, तर आपण त्याकडे क्षमा मागूया, त्याकडे येऊया आणि जो ख्रिस्त आपण स्वीकारला त्यात मुळावलेले, कलसेकरास पत्र 2 अध्याय 6 व 7 वचन सांगते की तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्यामध्ये चाला. त्यामध्ये मुळावलेले, रचिले गेलेले, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळवत जाणारे आणि फार विसोपका स्मरण करणारे असे व्हा. उपकार स्मरण करणारे, स्तुती करणारे, त्यात मुळावलेले, रचिले गेलेले असे बना. प्रेज द लॉर्ड. ते सापडल्यावर तो त्या सर्वांस खांद्यावर घेतो आणि स्वर्गामध्ये आनंद केला जातो. या आपण या वचनानुसार प्रार्थना करूया. शेवटची प्रभूची प्रार्थना करूया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया आणि आजची सहभागिता आपण संपूया. या आपण आपले नेत्र बंद करूया. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समय करता सुंदरची वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हाला तू ख्रिस्तामध्ये राखलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. सुंदरच्या वचनाद्वारे तू बोललास त्याबद्दल धन्यवाद देतो. त्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर. आणि आज जे तुझ्यापासून दूर आहेत, जे अंधकारात आहेत, प्रभू येशूच्या नावापासून दूर आहेत आणि जे प्रभू येशूला ओळखतात तरी सुद्धा दूर आहेत, अशा सर्वांना तू भेट घे. आणि होय, आमची सुद्धा पाप, आमच्यापासून जे काही चुका झालेल्या आहेत, आम्ही तुझ्यापासून दूर राहतो, त्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला ख्रिस्ताने क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखवली त्यांनाही प्रभू येशूने क्षमा करतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, ती वाणी दे, ती भेट घे पवित्र आत्मेमध्ये. आणि प्रत्येकाला आज त्या सर्व अंधकाराच्या गोष्टीपासून, त्या झोपेपासून ख्रिस्ता तू जागृत कर आणि तू सार्वकालिक जीवन त्यांच्या जीवनात तू दे. आज रात्री येणार असेल तर जागृत ठेव. सुंदर अन्न प्रत्येकाच्या मुखी दे. त्यांना खाऊन शक्ती, सामर्थ्य दे, समाजाच्या कार्यासाठी कारणीत कर. आज जिथे जिथे प्रार्थना चालू आहे, त्या प्रार्थना ती अडखळण ख्रिस्तामध्ये घालून त्या प्रार्थना तुझकडे पोहोचू दे. पास्टर, सेवक यांना पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये घाल. त्यांच्या भरलेल्या उत्सुकतेद्वारे जे अंधकारात ते ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये आण. आज जे निराशामध्ये त्यांची भेट घे आणि पवित्र आत्म्यामध्ये आशा घाल. जे आज भुकेले ताहण्याच्या मुखास अन्न पाणी दे. जे पावसाच्या अतिप्रहारामध्ये अडकलेले आहेत त्यांना निवारा दे. आणि होय, ज्यांचे मानधन, पगार, पीएफचे पैसे जे ख्रिस्ता अडकलेले आहेत, ज्याची नावं दुरुस्त झालेली ख्रिस्ता, ते सर्व गोष्टी ख्रिस्ताने मोकळ्या केल्या जात. हे देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. होय, जिथं विरोध आहे तिथं शांती दे. आमच्या देशामध्ये
तसे इतर देशामध्ये तुझी शांती राहावी. तसंच तू जिथं आज युद्धाची परिस्थिती चालू आहे तेथील सर्व विश्वासू अविश्वासू गरीब लोकांचा ख्रिस्तामध्ये तू सांभाळ कर. तसंच तू प्रार्थना करतो सर्व शिक्षकांना योग्य ज्ञान दे, लहान मुलांना योग्य ज्ञान द्यावं त्यांनी आणि योग्य शिक्षण द्यावं असं त्यांची चित्तवृत्ती बदल. तसेच तू प्रार्थना करतो आज जे वृद्धाश्रमातील वृद्ध लोक असतील, अनाथ मुलं असतील, यांना मुखास अन्न पाणी दे, त्यांना तो आरोग्य दे. या थंडीच्या काळामध्ये पावसाच्या काळामध्ये सर्व वृद्ध लोकांना सामर्थ्य तू दे. आज जे बिछाण्याला खिळलेले आहे त्यांना ख्रिस्तामध्ये तू मोकळं कर. जे हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेत आहेत त्यांना ख्रिस्तामध्ये आरोग्य दे. सर्व डॉक्टर नर्सेसला तुझ्या आरोग्यात स्पर्श कर, त्याच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे आज ब्रेनच्या त्रासामुळे, नसांच्या विकारामुळे, जिभेंच्या विकारामुळे, त्वचेच्या विकारामुळे, पोटांच्या विकारामुळे, हाडे सांधे यांच्या विकारामुळे, कॅन्सर, पोटाचे विकार असतील, अशा सर्व आजाराने जे बंद आहेत ते ख्रिस्ताने मोकळे केले जाईल. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. ते बंधमुक्त जीवन त्यांना ख्रिस्तामध्ये दे. जे आज निराशेमध्ये आहे त्यांची भेट घे, पवित्र आत्म्यामध्ये आशा घाल. ज्या दुःख करत आहेत त्यांना तू प्रभू येशूच्या नावात सांत्वन दे. होय, सॅमसन अंकल, त्यांची लेकरं, मावशी, तिच्या घरातील सर्व लेकरं, फुलाते त्यांच्या घरातील लेकरं, आई, शेजारची ताई दादा त्यांची सुना नातवंड लेकरं, तसेच ऑनलाईन जेवढे पाहत आहेत, जेवढे बहिणी आहेत, भाऊ आहेत, जोंबडे फॅमिली आहेत, या सर्वांना तू आशीर्वादित कर. त्यांचे दैहिक त्रास ख्रिस्तामध्ये घाल व असलेल्या वचना त्यांना तू आशीर्वादित कर. त्यांची तू भेट घे. पवित्र आत्म्यामध्ये प्रत्येकाचे जीवन ख्रिस्तामध्ये तू बदल. प्रत्येकाला ख्रिस्त तो आरोग्य दे. त्यांचे दैहिक त्रास ख्रिस्तामध्ये काढले जाल असं तू कर. ज्याच प्रवासात त्यांचा प्रवास सुखरूप होऊ दे. हे सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केल्या याबद्दल प्रभू येशूनात धन्यवाद देत. कृपा आत्मा प्रभू येशूनात केली म्हणतो एक पित्या, आमेन. हे आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सुटले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझेच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा भेटूया. प्रार्थनेत राहा, विश्वासात राहा, आनंदात राहा, स्तुती करा. जिथे राहा तिथे ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीत राहा. आमेन. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त.